नमस्कार, मी प्रिया. माझ्या प्रिया रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप 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 मनापासून स्वागत. चला तर मग आज आपण नवरात्री विशेष उपवासाची इडली ही रेसिपी पाहतोय. चला तर मग रेसिपीला आपण सुरुवात करूया. इडली बनवण्यासाठी येथे मी 1.5 वाटी भगर घेतली आहे. याला कोणी कोणी वरई देखील म्हणतात. ही स्वच्छ धुवून घ्यायची. 2-3 पाण्याने मी येथे स्वच्छ धुवून घेतली आहे. हाताने चोळून चांगली स्वच्छ धुवून घ्यायची. भगर ही कोणत्याही किराणा स्टोअरमध्ये सहज उपलब्ध असते. ही भगर आपण स्वच्छ नीट करून घेतलेली आहे, निवडून घेतली आणि नंतर याला धुवून घेतली. आता यातील सगळं पाणी काढून घ्यायचं आणि नवीन पाणी घालायचं चांगलं. एक भगर भिजल इतपत पाणी घालायचं आणि आपल्याला ही भिजत घालायची 2 तास. याचबरोबर येथे मी साबुदाणा घेतला आहे. 2 चमचे साबुदाणा घेतला आहे. साबुदाणा देखील स्वच्छ धुवून घ्यायचा. साबुदाणा धुतलेलं पाणी आपण काढून घेणार आहोत आणि नवीन पाणी घालून साबुदाणा देखील आपण 2 तास भिजत घालणार आहोत. भगर आणि साबुदाणा जास्त वेळ भिजत घालण्याची अजिबात गरज नाही. 2 तासात हे चांगलं मऊसूत भिजलं जातं. साबुदाणा छान भिजला गेला आहे आणि भगर देखील छान फुलून वरती आली आहे. आता आपण यातील पाणी सगळं काढून घेतोय. पाणी काढून घेतलं आहे. आता मी हे सर्व मिक्सरमध्ये फिरून घेणार आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं थोडं करून घालण्यापेक्षा मी मोठं भांडं घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये सर्व भगर काढून घेतली. याचमध्ये मी साबुदाणा घालून घेते. थोडीशी यातली मी भगर काढून ठेवते 2-3 चमचे, नंतर घालायची वरून. त्याच्यासाठी 2 चमचे मी भगर काढून घेतली आहे. यामध्येच मी साबुदाणा भिजलेला घालून घेते. आता यामध्येच मी 2 चमचे दही घालून घेते आणि हे सर्व आपल्याला एकत्र मिक्सरला चांगले फिरून घ्यायचं आहे. हे चांगले मी मिक्सरला फिरून घेतलं आहे आणि यामध्ये आणखीन 2 चमचे मी दही घातलं आहे. हे मिश्रण आपल्याला खूप जास्त पातळही बनवायचं नाही. आता इडलीच्या भांड्याला आपण तूप लावून घेतोय. उपवासासाठी तूप लावून घेते. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही शेंगदाण्याचं तेल लावलं तरी चालेल. सर्व भांड्यांना मी येथे तूप लावून घेतले चांगलं हाताने. आता यामध्ये आपल्याला लगेच बनवायची यासाठी मी येथे इनो वापरते. एखादा चमचाभर मी इनो येथे वापरला आहे, मोठा चमचा 1, आणि हे मिक्स करून घ्यायचं आपल्याला चांगलं. आपण इन्स्टंट बनवतोय इडली म्हणून येथे मी इनो वापरला आहे. आता 1-1 चमचा करून यामध्ये आपण इडली पात्रामध्ये हे भरून घ्यायचं आहे. खूप जास्तही भरायचं नाही, नाहीतर इडली फुगल्यानंतर ना ती खूप अशी बाहेर येते. म्हणून सर्व इडली पात्रामध्ये मी हे मिश्रण भरून घेते. 1-1 करून मी सर्व भरून घेतलं आहे. गॅसवरती आधीच मी इडली कुकरमध्ये पाणी टाकून गरम करून घेतलं होतं. यामध्ये इडली पात्र ठेवायचं, वरती झाकण लावायचं. 1-15 मिनिटं आपण हे शिजून घेणार आहोत. चटणी बनवण्यासाठी मी येथे कढई गरम केली आहे. तूप घालून घेतलं 1 चमचा. यामध्ये तुम्हाला हवं असल्यास तुम्ही जिरं वापरा. तुम्ही उपवासाला घालत असाल, खात असाल तर. मी येथे जिरं घालून घेतलं आहे. जिरं चांगलं फुललं की यामध्ये हिरव्या मिरच्यांचे काप घालायचे. थोडंसं आलं घालायचं, 1-2 तुकडा, आणि यामध्ये शेंगदाणे घालायचे. 1 वाटी मी येथे शेंगदाणे घेतले आहेत. हे चांगले आपल्याला लालसर तांबूस रंगावरती येईपर्यंत आपण चांगले खरपूस होईपर्यंत चांगले भाजून घेतोय. ही चटणी खूप छान लागते. तुम्ही उपवासासाठी जिरं वापरत नसाल, नाही घातलं तरी चालेल. आता हे शेंगदाणा मिरची चांगली भाजून झालं आहे. वाटीमध्ये काढून घेतलं आहे, थंड करून घ्यायचं आहे. यामध्ये मी चवीपुरतं मीठ घालून घेते आणि मिक्सरला फिरून घेते. मिक्सरला फिरून घेतलं आहे आणि पुढे दही घेतलं आहे थोडंसं. दही आणि ही शेंगदाणा चटणी खूप छान लागते. दही थोडंसं फेटून घ्यायचं. तुम्ही मिक्सरला फिरवलं तरी चालेल, मी हातानेच फेटलं आहे. हे मी चांगलं मऊसूत फेटून घेतलं आहे. आता यामध्ये थोडं थोडं करून हे आपण मिक्सरला फिरून घेतलं होतं शेंगदाणा आणि मिरची हे घालून घ्यायचं आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं. यामध्ये तुम्ही थोडीशी काकडी देखील वापरू शकता. हवं असल्यास थोडी साखर देखील वापरू शकतात. खूप छान लागते याची टेस्ट. शेंगदाणाऐवजी तुम्ही नारळाची चटणी बनवली तरी चालेल, परंतु उपवासाच्या इडलीसाठी ही चटणी खूप छान लागते. येथे मी 15 मिनिटानंतर गॅस बंद केलेला आणि कुकरची वाफ जरा थंड होऊ दिली. नंतर तुम्ही पाहू शकता इडल्या खूप छान निघतात आणि पटपट छान निघतात. अजिबात चिकटत नाहीत भांड्याला खाली. याचा अर्थ आपली ही इडली छान शिजली गेली आहे. उपवासाची इडली ही रेसिपी आपली तयार झाली आहे. माझी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ही कमेंट करून नक्की सांगा आणि सगळ्यात महत्त्वाचं सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.